गेल्या काही वर्षामध्ये आपल्या शहरात कितपत विकास झालेला आहे? तसा विकास भरपूर झालाय आमच्या शहरामध्ये. रस्ते, लाईट, पाणी, एकदम पाण्याची सुद्धा चांगली व्यवस्था आहे. आणि आता अजून अशा कोणत्या गोष्टी वाटतं तुम्हाला का त्या गोष्टींचा विकास व्हायला पाहिजे? आता थोडेसे रस्त्याचे काम आहे बाकी आहेत, ते पण होतील. आता प्रशासकीय त्याच्यामुळे थोडेसे कामं रखडली. हे संजय नगरसेवक किंवा त्यांचं हे नव्हतं ना, सत्ता नव्हती, किंवा आता ते सरकारी प्रशासक असल्यामुळं 4 वर्ष प्रशासकीय राज होता. प्रशासन नगरपालिका चालत होती, त्या काळात काही कामं झाली नाही? फार नाही झाली त्या काळात. आणि ज्या वेळेस नगरपालिकेला नगराध्यक्ष होते, नगरसेवक होते, त्या काळात काही कामं झालेली? हो, भरपूर कामं झाली त्या काळात. नगराध्यक्ष कोण होते त्यावेळेसचे? मला वाटतं सत्यजित पाटील कदम होते. त्या काळात काय काय कामं झाली होते? रस्ते झाले, लाईटची कामं झाली, पाण्याचं सगळ्यात महत्वाचं आम्हाला मुळा धरणातून असं पाईपलाईन आणि एकदम शुद्ध पाणी येतं, प्रत्येकाच्या घरात पाणी येतं. आणि हे JCB मार्फत ओढ्यांची कामं झाली, त्याच्यामुळे विहिरींना पाणी वाढलं, व्यवस्थित झालं. बाबा, भुयारी गटारी अंतर्गत काय काय विकास झालेला आहे आपल्या इथे? सगळे झाले ना, तेवढा भुयारी गटारचं पूर्ण काम. स्वच्छतेबाबत नगरपालिका कशी आहे आपली? स्वच्छता तर एक नंबर. आम्हाला पारितोषिक मिळालेले, आम्हाला पारितोषिक कधी भेटलेले आहे तुम्हाला साधारण तरी? अध्यक्षांच्या काळात. प्रशासकीय काळात होतं की? प्रशासकीय काळात एक मिळालं आणि त्याच्या आधी एक मिळालेलं आहे. आणि आधी 4-5 मिळाले ना आम्हाला 4-5. सुरुवातीपासून आम्हाला स्वच्छतेचेच पारितोषिक. आमचे बाळासाहेब चव्हाण अध्यक्ष असताना गाडगे बाबा स्वच्छता मोहीम त्यांनी राबवली सुरुवात. तिथून पासून आमचं ते स्वच्छता मोहिमेकडे वाटचाल खूप चांगली. आणि त्यावेळेस आम्हाला मिळालं राज्यस्तरीय बक्षीस मिळालं होतं स्वच्छता. आपल्याकडे सरकारी दवाखाने वगैरे कशी सुविधा? चांगले आमच्याकडे सरकारी हॉस्पिटल चांगलं आहे, तिथलं काम चांगलं आहे. आता एकंदरीत काय वाटतं बा, आता अशा कोणत्या गोष्टी का तुम्हाला वाटतं त्या गोष्टींवर विकास झाला पाहिजे? आता हे जे निवडणुका लागलेल्या आहेत, जे नवीन नगरसेवक येतील, नवीन नगराध्यक्ष येतील, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला? आता हेच रस्ते, कुठं लाईटचे काम आहेत, कुठं अजून काही दुसरे काम आहेत, ते सगळेच व्हायला पाहिजे. ज्येष्ठांसाठी आता गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी त्याच मिळायला पाहिजे होता. आणि ते नगराध्यक्ष असताना ते पाठपुरावा केला पाहिजे त्या गोष्टीचा. काका, तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं गावामध्ये स्विमिंग टँक व्हावं एखादा मुलांसाठी. अजून खेळाचं मैदान असलं पाहिजे. एखादी पालिकेच्या माध्यमातून व्यायामशाळा पण असली पाहिजे, जेणेकरून मुलांची प्रगती होईल बुवा, शारीरिक प्रगती. त्यांचं कसं आहे, शाळा एकदम व्यवस्थित चालतात, मुलं वगैरे जातात का जिल्हा परिषद शाळेमध्ये? जातात ना. शैक्षणिक दृष्टिकोनातून कशी आपल्याकडे सुधारणा कशा झालेल्या आहेत? नाही, सुधारणा भरपूर झालेली आहे. नवे कॉलेज बनवलेले, शाळा वाढवलेली, प्रगती भरपूर झालेली आहे ना, हायस्कूल. काका, तुम्हाला काय वाटतं आता काय गोष्टी व्हायला पाहिजे आणखी? काय, आमचा अध्यक्ष भाऊ पाटलीचा अंडर देवळाली गाव आहे ना, त्यामुळे सगळे काम आमचे व्यवस्थित आहेत. मग ते पिण्याचं पाण्याचं असन, वडे करण्याचं असन, सत्यजित पाटील कदम उभा राहून ते काम स्वतः करून घेतले. गावात स्वच्छतेचं काम असन, कुठलंही काम असं, ते दोघंही बी जातीनं लक्ष घालून काम करतात. त्याच्यामुळे आम्हाला काही एवढी अडचणी काही येत नाही. आता त्यांचा माणसांमध्ये जनसंपर्क कसा आहे? जनसंपर्क आता सत्यजित पाटील दांड काय, त्यामुळे ते 1 नंबर निवडून येणार आहेत. काका, व्यावसायिकांसाठी नगरपालिका कितपत सहकार्य करते? व्यवसायासाठी त्यांनी भरपूर सहकार्य केलं नगरपालिकेने आपण. आणि ते कोणती योजना त्यांची निघली ना, मोदी, ती योजना आम्हाला भेटती. ती योजना काय वाटतं बा, आता तरुण पिढीसाठी नगरपालिकेने कोणत्या गोष्टी शहरात विकास केला पाहिजे? त्या गोष्टींवर विकास त्यांचा चालू आहे, म्हणजे तरुण पिढीसाठी बी चालू आहे. त्यांनी पतविक्रेत्यांसाठी भरपूर त्यांनी कर्ज दिलेलं आहे आम्हाला, ते बी कर्ज रेग्युलर आम्ही भरतो फेडतो असं नाही. आणि व्यावसायिकांसाठी बाजारपेठा कशा आहेत आपल्या? नाही, व्यवस्थित एकदम व्यवसायासाठी सुविधा भरपूर दिल्या आहे नगरपालिकेने आम्हाला. मग आता काय अपेक्षित आहे आपल्याला, आणखी काय बदल व्हायला पाहिजे? बदल आता काय नवीन जसं योजना येते त्या फक्त त्यांनी पार पाडावं, फक्त एवढीच आमची अपेक्षा. आता सगळ्या पक्षांनी आपले उमेदवार दिलेले आहेत,
तर काय वाटतं तुम्हाला टक्कर कशी होईल इथं? नाही ते नाही सांगू शकत आम्ही. आता कारण की जवळपास आता आमच्या निदर्शनात तिथं जवळपास 4-5 पक्षांचे उमेदवार उभे हो, नगराध्यक्ष आहे, पदासाठी. आहे. कशी टक्कर कशी होईल बुवा? नाही, मुख्य लढत अजून- कोणाच अजून व्हायला नाही बसली असं सांगू काय शकत. वाटतं? अजून नाही, त्या बाबतीत काय अजून वाटतं नाही काका तुम्हाला? मी सांगतो ना, आजच तुम्ही नगराध्यक्ष सत्यजित पाटील कदम झालेत असं समजून चाला. असं लोकांमध्ये विश्वास आहे, पण या विश्वासामागचे नेमके कारण काय आहे? कामाची पावती, विकासाचे काम ठेवून विकासाचे काम घेऊन ते रात्रंदिवस काम करतात ना. वड्याचं असन, पाण्याचं असन, रस्त्याचं असन, तुमचं कोणतं काम घेऊन जात ते सोडतात, प्रश्न सोडतात, काम करतात. त्यामुळे ते 1 नंबर निवडून येणार आहे. 1 नंबर म्हणजे आमचे पिण्याच्या पाण्याची 1 नंबर म्हणजे सोय केलेली ते डॅम पासून तर इथपर्यंत बर का. त्याच्यामुळं भरपूर म्हणजे काका तुम्हाला काय वाटतं लढत कशी होईल इथं? लढत आज कसं काय सांगताय ना, तरी पण सत्यजित पाटील निवडून येते. झालं गावात गावात काय काय झालेलं आहे आपल्या आता? पाण्याची पाण्याची सुविधा एकदम एकच नंबर भारी. रस्ते, लाईट. गावातलं पाणी, रस्ते, आता ते पाईपलाईन, ड्रेनेजची पाईपलाईन खोदल्यामुळे रस्ते खराब झाले. आता ते विलेक्शन झाल्यानंतर परत ओके होऊन जातील ते. आता आता 4 वर्ष प्रशासकीय काळ होता. हा, त्याच्यात नगरपालिका प्रशासन नगरपालिका पाहत होते. हा पाहत होते. त्या काळात काय झाली का कामं का नाही? त्या काळात हे ड्रेनेजचे कामं झाले ना, ड्रेनेजचे कामं झाले त्या काळात. हा, ते बुजवले, खड्डे पडलेले. शेवटी अध्यक्ष आलो फरक पडतो. मग ते काही भागात लाईट चालू येते, लाईट बंद येत, त्या चालू नाही होत लवकर. स्ट्रीट लाईट गावाची, बाकीचे सगळे सुविधा ओके. पाण्याची सुविधा 1 नंबर आहे. देवळाली गावात बाहेरचे सगळे गावं पाणी इथून प्यायला नेतील, इतकी सुविधा भारी. स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छतेच्या नगरपालिका बाबतीत किती एकदम आनंद ओके. स्वच्छतेच्या बाबतीत फक्त आता आहे ना, फक्त खड्ड्यामुळे प्रॉब्लेम आहे. रस्ते खराब झाले, ड्रेनेज मुळे काम भरपूर पैसे मिळाले, कामही भरपूर झाले. या पाणी योजना खूप सुंदर झाली. त्याच्यामुळे जवळ गावाला अतिशय सुंदर पाणी मिळतं पिण्याकरता. स्वच्छता चांगली राहते, झाड लोट वगैरे सगळं गटारा अमकं. आता थोडं पाणी इकडे तिकडे होतायच, काही जरी केलं तर कचरा नाही, पण बरोबर आहे घाणीचं का? साम्राज्य नाही. हा, घाणीचं साम्राज्य स्वच्छतेच्या अजिबात बाबतीत नाही. 1 नंबर आहे. हा. आणि पाण्या बाबतीत देवळाली गाव 1 नंबर. मग आता काय आता पुढे जे नगरसेवक होतील, नवीन बॉडी तयार होईल, आता विकास कामं काय अपेक्षित राहतील त्यांच्याकडून? विकास कामं काय जे हे स्ट्रीट लाईट चालू करणे, तुमच्या ते खड्डे बिड्डे, रस्ते बिस्ते सगळे ओके करणे. काय कुठं पण नळ्याची अडचण असली, चाऱ्याला पिळ्याला रस्ते, तेवढेच काम आहे. बाकीचे काय कामं राहिले आता? आता जे करून आता ज्येष्ठ नागरिक आम्ही सगळं इथं येऊन बसतो. सकाळी येतात, काही कधी येतात, बसतो आपले 10-5 जण, 10-5 मिनिटं आपलं बसायचं, 1-1.5 तास गप्पा मारत. बाकीचं काय दुसरं आता, बरोबर आहे की नाही? तेवढा आहे. हा, आता आम्ही काय ते प्रचार वगैरे करत नाही, काय नाही. अनेक सुविधा आहेत, भरपूर आहेत. तुमचे ग्राउंड, आमचं धमकं, सगळे बगीचे वगैरे, हे सगळं सुविधा पाहिजेतच ना गाव. त्याला बी ते पाहिजे, तर त्याच्याकरता जागा पण पाहिजेत, त्याच्याकरता शेत जमीन लागेल. जमीन लागेल, बरोबर आहे जागा का? पाहिजे. ते लोकांनी दिली पाहिजेत, तेवढा आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. ती उपलब्ध करण्याकरता प्रयत्न करून थोडेफार काय पोहणं, तलाव म्हणा, काही का म्हणा, अशा वस्तू म्हणजे नवीन आता जे विद्यार्थी येतील समजा 10, 12 वर्ष झालं, त्यांना पोहण्याचं शिक्षण मिळेल वगैरे, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना. मग आता महत्वाचं काम काय आहे? पोहण्याचं माणसांना आलं पाहिजेत, पोहायचं शिकलं पाहिजेत माणसांनी. जसे आपण शाळा शिकतो काय, बरोबर म्हणजे आहे ना. जे करतो तसं आपण पोहण्याचं सुद्धा शिकलं पाहिजे. म्हणजे हे फार महत्वाचे आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे स्वच्छतेबाबतीत 1 नंबर. बारव बिरव सगळे एकदम सगळं ओके झाले. इथे 2 बारव आहेत, सगळे साफ बीप करून सगळे ओके. तिकडे 1 बारव आहे. चला आता आपण म्हातारे माणसं झालोय, मग आता हे मंदिराचं सगळं व्यवस्थित जे नूतनीकरण केलं व्यवस्थित सगळं. म्हणजे पूर्वी जीर्ण झालं होतं 1980 साली, नंतर आता नूतनीकरण केलं परत. म्हणजे सगळं भिंती वगैरे, म्हणजे स्वच्छता ठेवणं, आमका करणं. काय होतं, आपला समाज, सगळा समाज दर्शनाला आला पाहिजे, ही याच्या पाठीमागची भावना ही आमची. बरोबर. काय म्हणजे थोडं लोकांना वळण लागल, चांगली बुद्धी देतो भगवंत, तेवढं बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. त्याच्यात हे मंदिर झाल्यामुळे अजून गाव आता एकत्र आलं. त्याच्यानंतर साईबाबाचं मंदिर झालं पाठीमागं, त्याच्यामुळे आता संध्याकाळी भरपूर लोक येतात, सकाळी येतात, रोज सकाळपर्यंत गर्दीच राहते. दुपारी येतात महिला, अमकं धमकं, सकाळी येतात, संध्याकाळी येतात, 8 वाजेपर्यंत चालू असतात महिला सुद्धा दर्शनाला. चांगलं व्यवस्थित चालू आहे गावात आहे बी. आता माणसं चांगलेच काम करतात, असं नाही काही. म्हाताऱ्यांचे काही कामं नाही राहिले यांचे आता माझे झाले. आता अध्यक्षवाला सगळे येंगे, त्यांनी निधी बिधी आणून गावाचा विकास करायचा. रस्ते बिस्ते चांगले ओके केले, ओके. स्ट्रीट लाईट लावली, गावाला काय पाहिजे सुविधा, वेळची वेळ फवारणी मारली पाहिजे.
स्ट्रीट लाईट लागली पाहिजे, खड्डे रस्ते रोड झाले पाहिजे. हा. तुम्हाला इथला परिसर कसा वाटला? आम्हाला एकदम- साई नंबर साईबाबाचं मंदिर इथं समोर मस्जिद आहे. गावात सगळी स्वच्छ बरोबर आहे का नाही? रस्त्याचे आहे ना, म्हणजे drainage pipe जे आहे मुळे ते बाकी काय नाही, सगळं गाव ओके. हा पिण्याच्या पाण्या बाबतीत नंबर 1 काम तेवढे स्वच्छता आणि पिण्याचं पाणी. ओके. हा, पण ते पाणी drainage सगळं pipe मुळे हे चांगलं रस्ते खराब झाले. प्यायला बाकी सगळं गाव तसं. आमची जे नळ योजना आहे तिची जे आम्हाला हे आहे, विहीर ती म्हणजे आमची पार धरणाच्या भिंतीजवळ आहे. धरणाच्या म्हणजे भिंतीपासून पाणी जरी 200 असलं फुटावरच तरी आम्हाला पाणी त्यामुळे आम्हाला स्वच्छ एकदम पाणी मिळतं. सत्य घटना. अच्छा. आणि बाबाची आरती चालू. चालू झाली. हा आमच्या काळामध्ये 91 ला 29 नगरसेवक होतो आम्ही. 29. 29 नगरसेवक होते. आणि आता किती आहेत? आता 20. आता 20 का 21 आहेत. बरं. म्हणजे त्या काळ पूर्वीची परिस्थिती 91 मध्ये 29 वार्ड 29 नगरसेवक. वर्ल्ड कमी झाली का आता? आता वार्ड कमी झाले. त्यावेळेला काय 400-500 मताचं वार्ड राहायचं. हा. त्यावेळेला मग काय राहायचे मुलं भरपूर मुलं राहायचे. त्यावेळेला काय बाकीचं असं काही नव्हतं एवढं. आता जनतेतून अध्यक्ष आता झाले. त्यातून अध्यक्ष झालेलं आहे. जनतेतून अध्यक्ष, हा. नगराध्यक्ष. बरोबर आहे. नगरसेवक मधून अध्यक्ष व्हायचे ना. आता एकच आहे, जनतेतून अध्यक्ष झालेला चांगलाच असतो. नाही तर मग काय प्रत्येक वेळेला झाले एकत्र आले का लगेच अविश्वास. बरोबर आहे. तेवढं आहे. अशानं काही काम होत नाही, काय नाही.